इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया या पत्रकारांचा मी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने मनापासून स्वागत करतो। आपल्याला या प्रेससाठी येण्याचं आम्ही निमंत्रण दिलं, आपण आलात। औरंगाबाद जालना लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीत अनेक दिवसापासून चर्चा होती। हा मतदारसंघ कोणाला सुटणार, औरंगाबादची विशेषता, तर त्यामध्ये नगर आणि औरंगाबादचा देवाणघेवाण चालू होता। तो विषय आता पूर्णविराम लागलेला आहे। तरीही आदरणीय राहुलजी गांधी आणि शरदचंद्रजी पवार साहेबांचा अंतिम निर्णय जो होईल तो सर्वांना मान्य राहील। परंतु सध्याच्या स्थितीमध्ये औरंगाबाद आणि जालना दोन्ही जिल्ह्याच्या लोकसभा मतदारसंघ हे काँग्रेस पक्षाकडे राहणार आहे। त्याचा खुलासा करण्यासाठी खरं म्हणजे आम्ही ही प्रेस बोलण्यात आलेली आहे। याचा अंतिम रूप देण्याची पूर्व तयारी काँग्रेस पक्षाचे देशाचे अध्यक्ष आदरणीय राहुलजी आणि अशोकरावजी चव्हाण साहेब या दोघांच्या माध्यमातून अंतिम निर्णय घेतला जाईल। अंतिम निर्णय 2 दिवसाच्या आत घेण्याची शक्यता आहे। तत्वतः काही मान्यता त्यांनी दिलेल्या आहे। महाराष्ट्रामधल्या काही जागेची घोषणा झाली, परंतु अद्याप जालना औरंगाबाद जिल्ह्याची घोषणा झालेली नाही। परंतु लवकरात लवकर मला असं वाटतं की याची घोषणा होईल आणि या घोषणेच्या मध्ये पंजा निशाणीवरच निवडणूक लढावी अशी आमची आग्रहाची प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांना विनंती होती। तडजोडीमध्ये आमचा जालना औरंगाबाद हा मतदारसंघ कोणाला जाऊ नये, कोणाला देऊ नये। अनेक वर्षाच्या तपस्येच्या नंतर आम्हाला ही सुवर्ण संधी यावेळेस राजकारणामध्ये जो परिवर्तन असतो तो परिवर्तन आपल्या औरंगाबाद आणि जालन्यामध्ये घडण्याचे संकेत पुढे दिसत आहे। म्हणून आज आम्ही औरंगाबाद जिल्हा काँग्रेस कमिटी आणि शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने जी नावं संभव्यवरती पाठवली होती त्याच्यामध्ये काही नावाला कन्सिडर करण्यात आला अशी बातम्या आहे आमच्या नेत्यांकडून। जोपर्यंत अंतिम निर्णय येत नाही तोपर्यंत कोणाचीही उमेदवारी फायनल झाली हे मी बोलणार नाही। परंतु औरंगाबाद मध्ये आदरणीय सुभाषजी झामण साहेब असतील, आदरणीय नामदेवरावजी पवार असतील किंवा आमच्या मित्र पक्षाकडून जे आमचे मित्र पक्षाचे उमेदवार म्हणून जे संभावित उमेदवार होते सतीश चव्हाण यांच्या नावाची ही चर्चा सुरू आहे। ते काही चर्चा म्हणजे काही अंतिम नाही, परंतु शेवटी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्षाची जबाबदारी ही प्रदेश अध्यक्षावर आहे। त्यांच्या सोबत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा असतील किंवा वरिष्ठ नेते असतील, हे सर्व बसून निर्णय घेणार आहे। निर्णयामध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने जे उमेदवार दिले जाईल त्यांना निश्चित निवडून आणण्यासाठी आमची प्रचाराची सुरुवात ही 15 तारखेपासून सोयगाव तालुक्यामधून प्रचार सभेचा प्रचार कार्य होणार आहे आणि त्या ठिकाणी पासून आम्ही आमच्या औरंगाबाद आणि या परिसरातील शहरातील 54 ठिकाणी पंचायत समिती सर्कल वाईज कार्यक्रम घेण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि प्रत्येक कार्यकर्त्यांचा, प्रमुख नेत्यांचा, बूथ प्रमुखांचा आणि आजी माजी पदाधिकाऱ्यांचे मेळावे घेऊन त्यांच्यावर जबाबदाऱ्या टाकण्यात येईल का आपल्यावर ज्या ज्या गावाची ज्या ज्या बूथची जबाबदारी आहे ती त्यांनी काटेकोरपणाने पार पाडावी, जेणेकरून पक्षांनी ज्याला ही लोकसभेची उमेदवारी दिली त्याच्या पाठीमागे पूर्ण शक्तीने काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, इतर आमच्या मित्र पक्षाचे कार्यकर्ते हे सर्व सोबत घेऊन या प्रचाराची सुरुवात आम्ही करणार आहोत। औरंगाबाद मध्ये प्रियंका गांधी आणि राहुलजींची संयुक्त सभा घेण्यासाठी आम्ही पक्षाकडे विनंती केलेली आहे। त्या विनंतीनुसार आम्हाला त्यांनी तत्वतः होकार पण दिलेला आहे, परंतु अंतिम तारीख अद्यापपर्यंत दिलेली नाही। गुजरात मधून त्यांनी त्यांच्या प्रचाराची सुरुवात केली। गुजरात मध्ये एक विराट सभा आदरणीय राहुलजी आणि प्रियंका गांधीची झाली। आपण ते टीव्हीवरही पाहिलं, वर्तमानपत्रामध्येही छापून आलेला आहे। तर अशा पद्धतीने औरंगाबाद मध्येही एक मोठी सभा घेण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठी आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेबांच्या आदेशाने आम्ही सर्व त्या कार्यक्रमाची पूर्व तयारी म्हणून प्रचाराची सुरुवात होईल
आणि विशेषतः त्यामध्ये आमच्या दोन्ही जागा या काँग्रेस पक्षाच्या आहे असं मी ठामपणे आज आपल्या सर्वांच्या समोर मांडू लागलो। परंतु यानंतरही आदरणीय राहुलजी आणि शरदचंद्रजी पवार साहेबांनी काही बदल केला तर त्यांचा आदेश हा अंतिम राहील, कारण की शेवटी पक्षाचे प्रमुख पक्षाचे अध्यक्ष हे जे निर्णय घेतात त्या जिल्हा काँग्रेस कमिटी असो, शहर काँग्रेस कमिटी असो, आमदार असो, खासदार असो, माजी खासदार माजी आमदार असतील किंवा प्रमुख कार्यकर्ते असतील, ह्या सर्वांना बंधनकारक आहे। आणि त्यानुसार आमच्याकडची जी मी परिस्थिती आपल्याला सर्व सांगितली आणि या परिस्थितीनुसार आमचा प्रचाराची सुरुवात 15 तारखेला होणार आहे, 2 दिवसानंतर। याची माहिती अधिकृतपणे आज आम्ही सर्व आमच्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची विचारविनिमय करून प्रत्येक दिवशी 4 पंचायत समिती आणि 2 जिल्हा परिषद सर्कल मध्ये प्रचाराचा प्रमुख कार्यकर्त्यांची, प्रचार प्रमुखांची, बूथ प्रमुखांची आणि प्रमुख कार्यकर्त्यांच्या त्या ठिकाणी संपूर्ण चर्चा करून सर्व कशा पद्धतीने काम करावं, घराघरापर्यंत काँग्रेस पक्ष कसा जाईल याची तंतोतंत आम्ही सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निर्णय घेतलेला आहे। आणि त्यासाठी आज ही पत्रकार परिषद या ठिकाणी बोलवण्यात आलेली आहे। या पत्रकार परिषदेच्या पाठीमागची पार्श्वभूमी हीच आहे, आज देशामध्ये राज्यामध्ये सर्वकडे आपण पाहू लागलो का निवडणुकीचे वारे वाहू लागले। आपल्या औरंगाबाद मध्येही त्याची सुरुवात करावी म्हणून आम्ही हे सर्व केलं आणि निश्चित याचा फायदा पुढच्या भविष्यामध्ये आमच्या काँग्रेस पक्षाला, आघाडीच्या जितके प्रमुख पक्ष आहेत त्या सर्वांना नेत्यांना विश्वासात घेऊन आम्ही हे कार्य सुरू करणार। सत्तासड औरंगाबादची जागा ही काँग्रेसला सुटणार हे क्लिअर आहे का? नाही, मी पहिलेच बोललो की औरंगाबादची जागा आतापर्यंत काँग्रेसला सुटलेली आहे। आदरणीय राहुलजी आणि शरदचंद्रजी पवार साहेबांनी काही बदल केला तर निश्चित त्या बदलाची अंमलबजावणी, जे आदेश देईल पक्ष त्याची अंमलबजावणी करणं आम्हाला सर्व कार्यकर्त्यांचा कर्तव्य आहे। परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की औरंगाबादची जागा ही काँग्रेस पक्षाला सुटलेली आहे, पण तरीही वरून जो आदेश आला त्याचा पालन करणं। उमेदवारी सांगून द्यावा। 1 नंबरचा उमेदवार कोण आहे? 1 नंबरचा उमेदवार आणि 2 नंबरचा उमेदवार मी कदाचित घोषणा केली तर माझे प्रमुख पक्ष प्रमुखांचा आदेशाचा उल्लंघन होईल। मी एक सामान्य आपल्या 1 2 3 सांगितलं नंबर 1 नंबर 2 1 2 इथे बसलेले, 3 इकडे बसलेले, सुभाष झामड आहे, नामदेवराव पवार साहेब आहे। निश्चित करताना फक्त औरंगाबाद करताय, जालन्याबद्दल तुम्ही काय बोलत नाहीये। कारण तुमचा मतदारसंघ विधानसभा मतदारसंघ हा जालना लोकसभाशी जोडलेला आहे, तिथं सध्या जोरात सुरू आहे कल्याण कार्यक्रम। त्याच्याबद्दल मी बोलणार आहे ना, ज्याची उत्सुकता तुम्हाला आहे ते तुमच्या समोर निश्चित येईल। संपलं की काय? नाही, संपलेलं नाही, परंतु औरंगाबाद हा राजधानीचा शहर आहे। पहिले राजधानीची गोष्टी पहिले कराव्या लागतात। 9 विधानसभा या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये 6च्या बद्दल मी खुलासा केलेला आहे, 3चा खुलासा अजून करायचा आहे आणि ते 3 आमच्या ज्या विधानसभा आहे माझी, कल्याणराव सहित हे आमच्या 2 विधानसभा इथं हजर आहेत। 3रे रविदादा काळे सिंग करकोटा हे पैठण मध्ये आहे। आमच्या 3ही विधानसभा जालना लोकसभाला अटॅच आहे। तर हे औरंगाबादचा प्रश्न मी तुम्हाला मांडलेला आहे। राहिला प्रश्न तुम्ही जे विचारलं जालन्याच्या बद्दल, त्याचा खुलासा जरूर होणार आहे। जालना लोकसभा उमेदवार हा काँग्रेसचाच राहणार आहे आणि तो काँग्रेसचा उमेदवार निश्चित आपल्याला माझ्या राईट साईडला बसलेला आहे। दादा तुम्ही खरा प्रश्न विचारला तर तुम्हाला दिसत नाही, माझ्या बाजूला बसलेले आदरणीय कल्याणरावजी काळे साहेब हे उमेदवार आहेत, मीही उमेदवार आहोत। परंतु दोघांमध्ये एक आमचा मित्र म्हणून, एक लहान भाऊ मोठा भाऊ म्हणून चर्चा झालेली आहे का कल्याणरावनी विधानसभा फुलंब्री, सिल्लोड आणि पैठण हे औरंगाबाद जिल्ह्याच्या विधानसभा आहे। जालना
आणि अंबड आणि बदनापूर ही विधानसभा, जालन्यामध्ये जालना प्रॉपर आणि भोकरदन अशा या 6 विधानसभामध्ये उमेदवारी घोषणा करताना आम्ही दोघांनी पक्षश्रेष्ठीलाही विनंती केलेली आहे. आतापर्यंत अनेक लोकांना चकवा दिलेला आहे. यावेळेस मी त्यांना चकवा देणार, यामध्ये कुठेही तीळ मात्र शंका नाही. आणि तो चकवा देताना कुठेतरी काही अंगूर दिसणार, त्या अंगुरावर कोणी विश्वास करू नये. मी जे बोललो हे जबाबदारीने बोलू लागलो का जालन्याचा खासदार हा काँग्रेस पक्षाचा राहील आणि तो निवडून येईल. ही ब्रेकिंग न्यूज तुम्ही तुमच्या चॅनलवर 70 दिवसानंतर 70 दिवसानंतर तुम्हाला दाखवावी लागल काय परिस्थिती झाली. 70 दिवस अजून 40 दिवस आपले आणि 1 महिना पेटीमध्ये मशिनामध्ये जे बंद होणारे जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांमध्ये 23 मेला ज्या वेळेस रिझल्ट लागल तुमच्या ब्रेकिंग न्यूजची मी त्यावेळेस अपेक्षा करतोय. अनेक लोकांना आतापर्यंत काही नेत्यांनी चक्रे दिले, आता त्यांना चकवा देण्याची ही वेळ आलेली आहे. आमच्या पक्ष प्रमुखालाही आम्ही विनंती केली. तेच बोलतो ना, येतो त्याच्यावर लंबाने घ्या दादा. आमच्या चेहऱ्यावरची हसू पाहून तुम्हाला वाटत असं की मला काय झालेलं आहे. तर निश्चित मी तुम्हाला निवडणुकीमध्ये ही गॅरंटी, जे 2 सर्वे झाले त्या 2 सर्वे मध्ये अर्जुनराव खोतकर हे 2 लाख मताने निवडून येणार आहे याची बातमी. याचा सर्वे भारतीय जनता पार्टीला मिळाला, शिवसेनेला मिळाला. काँग्रेसचा उमेदवार अर्जुन खोतकर हे 2 लाख मताने विजय होणार. त्यासाठी खरं म्हणजे काही लोक त्याची मनधरणी करू लागले, त्याला विनंती करू लागले, त्यांच्यावर दबाव टाकू लागले खोतकर साहेबावर. आता आदरणीय खोतकर साहेब त्या दबावाला बळी पडतात, विजय प्राप्त करतात का रणछोडदास बनतात हे तर तुम्हाला त्यांनाच विचारावं लागेल. त्याच्याबद्दल मी बोलणं इथे उचित नाही. परंतु 2 वर्षापासून त्यांनी 23 वेळेस वर्तमानपत्रामध्ये आणि नाही तर राईट हँडला जे बसलेले आहे ते यावेळेस चकवा देतील याची मला संपूर्ण 100% खात्री आहे. आणि मी जोपर्यंत यांना लाल किल्ल्यावर पाठवणार नाही तोपर्यंत मीही शांत बसणार नाही. खोतकरांनी चकवा दिला का तुम्हाला? खोतकरांनी पहिला चकवा तुम्हाला दिला नाही, चकव्यावाल्याला चकवा दिला, अजून तो मला दिला नाही, अजून त्यांनाच दिला. उमेदवाराच्या बाबतीत मी पहिलेच सांगितलं की पक्षश्रेष्ठीकडे आम्ही जे नावं पाठवली त्या नावामध्ये प्रामुख्याने जालन्यासाठी आदरणीय कल्याणरावजी काळेसाहेब आणि अब्दुल सत्तार यांच्या नावावर चर्चा सुरू आहे. दुसरं असं आहे का औरंगाबादमध्ये आदरणीय सुभाषरावजी झांबड आणि आमचे मित्र नामदेवरावजी पवार आणि त्याच्या पाठीमागं एक मध्यंतरी प्रस्ताव आला, तो आलेला आहे सतीश चव्हाण यांचा. तर यांच्याबद्दल निर्णय घेण्याचा अधिकार हा राहुलजी आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबाला आहे. महाराष्ट्राचे प्रदेशचे अध्यक्ष अशोकरावजी घेतील. परंतु आमच्याकडे जी परिस्थिती आहे ती मी तुमच्या समोर मांडली. या दोन्ही जागा काँग्रेस पक्षाला राहणार आहे. यानंतर आजची स्थितीमध्ये जो काही नगरमधला वाद होता तो मिटलेला आहे आणि दोन्ही जागा काँग्रेस पक्षाला मिळालेल्या आहेत. 2 उमेदवार असतील. भविष्यामधल्या उमेदवाराचा जालन्यामधला मी नाव तुम्हाला पहिलेच सांगितलं, औरंगाबाद मधला नाव सांगितलं. जालन्यामध्ये कल्याण काळे आणि अब्दुल सत्तार राहतील आणि औरंगाबादमध्ये सुभाषरावजी झांबड साहेब आणि आदरणीय नामदेवरावजी आणि सतीश चव्हाण या तिघांच्या नावाची चर्चा आज अंतिम झालेली नाहीये. परंतु सतीश चव्हाण साहेबांचा निर्णय हा माझ्या हातामध्ये नाही आहे. तो निर्णय घेण्याचा अधिकार आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब, राहुलजी गांधी आणि शरदचंद्रजी पवार साहेबांना आहे. औरंगाबादची जागा ही काँग्रेस पक्षाला सुटणार आहे, यामध्ये कुठेही तीळ मात्र शंका नाही. परंतु पक्षाचा आदेश अंतिम राहील. आजच्या परिस्थितीमध्ये औरंगाबादला जागा सुटलेली आहे. उद्या आदरणीय राहुलजी आणि शरदचंद्रजी पवार साहेबांनी काही निर्णय घेतला तर तो अशोकरावजींच्या आदेशाने आम्हाला बंधनकारक राहील. आतापर्यंत जालना लोकसभा मतदारसंघात खूप चर्चा होती. काँग्रेसकडून अर्जुन खोतकर निवडणूक लढवणार होते, पण आता ते परत शिवसेनेमध्येच आहेत. त्या ठिकाणी उमेदवार असेल किंवा रावसाहेब दानवेंच्या विरोधात तुम्ही गंड चौकटीला नाही,
नाही, सध्याच्या स्थितीमध्ये मी पहिलेच सांगितलं की आदरणीय कल्याणरावजी काळे साहेबांनी त्यावेळेसची जी परिस्थिती 2009 मध्ये होती, त्या 9 मध्ये ज्या पद्धतीने मुकाबला केला, ज्या पद्धतीने 7,500 मताने पराभूत झाले, त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये 13,000 मायनस झाले होते. आजची परिस्थिती अशी आहे की त्यांनी कारखाना जिंकला, मार्केट कमिट्या जिंकल्या, खरेदी विक्री संघ जिंकला, जैनिक सहकार क्षेत्राच्या संपूर्ण निवडणुका, जिल्हा परिषदमध्ये त्यांचा शिक्षण खाता, अर्थ खाता, 3 खात्याचे सभापती त्यांचे आहेत, जिल्हा परिषदमध्ये पंचायत समितीमध्ये त्यांचे सभापती आहेत. तर या सर्व निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण काळेची स्थिती कोल्हापुरीमध्ये मजबूत आहे. अशा स्थितीमध्ये कल्याण काळेला विजयी करणार का? यावेळी जो चकवा देतो त्याला चकव्या देण्याची रणनीती आम्ही ठरवलेली आहे आणि त्यासाठी सर्व पर्यायाने कोणत्याही परिस्थितीमध्ये माझ्या डोक्याची टोपी निघणार आणि केसाच्या भांगा पाडून तुमच्या टीव्हीच्या चॅनलवर मला दाखवा. हीच तुम्हाला यावेळेस एक कडकडीची विनंती राहील, मतदारालाही राहील आणि सर्व नेत्यालाही राहील की यावेळेस कोणताही काहीही काय कोणाचा दोस्त होता, कोण कोणाचा दुश्मन होता, परंतु राजकारणामध्ये जी परिस्थिती, पक्षाचा आदेश अशोकरावजीने सांगितलं की कोणत्याही परिस्थितीमध्ये औरंगाबाद आणि जालना लोकसभा मतदारसंघ निवडून आणण्याची जबाबदारी अब्दुल सत्तारवर आहे आणि ती जबाबदारी पार पाडण्यासाठी पहिल्यांदा मला संधी मिळाली आणि या 36 वर्षाच्या राजकारणामधली पहिली संधी कोणीही गमवत नाही. याला 4 चांद लागणार आणि ब्रेकिंग न्यूज तुमच्या चैनलला 23 तारखेला लागणार. याच्यामध्ये रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे.